नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स। तर मित्रांनो, आपण आलो आहोत लालबागमधील मोस्ट फेमस असा कारखाना म्हणजे सुहासिनी आर्ट्समध्ये। यांच्याकडे तुम्हाला POP मध्ये मातीमध्ये देखील मूर्त्या पाहायला मिळणार आहेत आणि यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आलेले आहेत, नवीन नवीन पॅटर्न आले, तुम्ही मागे बघू शकता। खूप सारे ऑप्शन्स देखील मातीमध्ये त्यांनी यावर्षी आणलेले आहेत 2 फुटापर्यंत। तर मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपण बघायचं आता या कारखान्यात कोणकोणत्या नवीन नवीन बाप्पाच्या मूर्त्या आल्यात। तर मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम हँडल आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, जर तुम्ही समोर पाहत असाल तर चिंचपोकळीचा चिंतामणी जिथं बसतो तिकडचा जो टनल आहे तिथून जर तुम्ही सरळ आलात तर इथे तुम्हाला सुहासिनी आर्ट्स म्हणून पाहायला मिळतंय आणि हे सर्वात मोठा असा कारखाना तुम्हाला माती आणि POPच्या देखील दोन्ही मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। चला तर मग जाऊया, बघूया इथे। मित्रांनो, आता आपण आलो सुहासिनी आर्ट्समध्ये। यांच्याकडे तुम्हाला POP आणि मातीच्या देखील शाडू मातीच्या मूर्त्या मिळणार आहेत। सो आता आपण मागे बघत आहात तो मातीचा सेक्शन आहे। मातीच्या सेक्शनपासून चालू करूया। खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत, मातीमध्ये देखील आहेत आणि तुम्ही त्यांना सजवून पण शकतात। मागे जर बघितलात तर बाप्पाला व्यवस्थित मस्त असा धोतर घातलेला आहे आणि 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे त्या। ह्या साईडला पण बघाल तर इथे पण बाप्पाचे धोतर वर्क देखील केलेलं आहे आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे। त्याचबरोबर हा एक युनिक कॉन्सेप्ट आहे, जर मागे बघाल तर ही एक आहे मूर्ती जी लास्ट टाइम पण फेमस झाली होती। त्याला फेटा वर्क करून जर तुम्ही बघितलं असेल सुहासिनी आर्ट्समध्ये, यामध्ये मोठी मूर्ती होती आणि ती खूप फेमस झाली होती आणि खूप छान सजवलं होतं मित्रांनी। तो मित्र इथे काम करतो फेटा वर्क वगैरे त्यांनी। आणि ह्या साईडला पण बघाल तर इथे सुंदर सुंदर आहेत मूर्त्या बाप्पाच्या, मातीमध्ये आहेत आणि मातीमध्ये यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, ही जर बघाल तर ही आहे टिटवाळा बैठकमध्ये आहे, शाडू मातीची मूर्ती आहे आणि व्हाईट कलरचं धोतर आहे, ऑफ व्हाईट कलर म्हणता येईल आणि ग्रीन कलरमध्ये उपरण आहे। हे बघा, खूप छान मूर्ती आहे। परत सिंहासनामध्ये पण कोणाकोणाला हवी असते बाप्पाची मूर्ती, ती देखील अवेलेबल आहे यांच्याकडे आणि बरेचसे पॅटर्न तुम्हाला मातीमध्ये मिळून जातील। हे बघा, म्हणजे आणि माती कामाला पण त्यांनी धोतर वर्क केलेलं आहे। बघा, ह्या साईडला जी तुम्हाला तिथे दाखवली त्या पॅटर्नमध्ये आहे मूर्ती। हे बघा, खूप सुंदर सजवलेलं आहे बाप्पाला आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत मातीमध्ये, खूप सारे। बघा, ह्या साईडला जण बघाल दोन्ही हातामध्ये फूल दिलेले आहे, व्हाईट कलरमध्ये आहे धोतर, सिंहासनावरती बसलेली आहे। खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला मातीमध्ये मिळणार आहेत आणि बरेचसे पॅटर्न आहेत नवीन नवीन। बघा, हा एक कलर मस्त लावलेला आहे धोतीमध्ये। ह्या साईडला पण मातीमध्ये तुम्हाला मिळून जातील, पण हे 2 फुटामध्ये आहेत सर्व। बघा, 2 फुटामध्ये तुम्हाला मातीमध्ये मिळून जातील। बघा, आणि जे POP मध्ये जसं काम असतं सेम मातीमध्ये पण तुम्हाला मिळून जाणार आहे। बघा, त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीत बाप्पाला सजवलेलं आहे। हे बघा, मस्त वाटतात मूर्त्या। आणि ह्या साईडला जर बघाल तर गावची जी स्टाईल असते, गावच्या पद्धतीच्या देखील मूर्त्या असतात, त्या पॅटर्नमध्ये आहे। बघा, टिटवाळा बैठकमध्ये आहे, म्हणजे टिटवाळा बैठक म्हणता येईल, ही पोज जराशी वेगळी आहे। बघा, आणि ह्या पण पूर्ण बाप्पा सजवलेला आहे, ब्लू कलरची धोती आहे। बघा, त्याचबरोबर या साईडला पण आहेत मूर्त्या आहे। बघा, मस्त धोती काम केलेलं आहे, परत उपरणं नेसवलेलं आहे बाप्पाला। मातीच्या मूर्त्या आहेत म्हणून त्यांनी इथे प्लॅस्टिक वगैरे लावलं आहे, कारण मातीच्या मूर्त्याला धूळ उडू नये म्हणून त्यांनी प्रोटेक्शन म्हणून लावलेलं आहे हे सर्व। बघा, मस्त वाटते मूर्ती। बघा, वेलिंग म्हणून आहे मूर्ती। बघा, तिथे पण आहेत मूर्त्या मातीच्या आणि एकदम POPला जसं काम असतं ना सेम मातीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। डोळ्याची आखणी बघू शकतात। हा एवढा पूर्ण मातीचा सेक्शन आहे पूर्ण लाईन मध्ये
आता आपण POPचं सेक्शन बघायचं आहे. सो मित्रांनो, इथे जर बघाल तर आता आपण POPचं सेक्शन कव्हर करायचं आहे. आणि एक मूर्ती आहे बघा, त्यातून काम बाकी आहे थोडंफार. धोती वर्क केलेलं आहे आणि मागे जर बघाल तर मोर आहे थोडासा, आणि पेटावर पण जे मुकुट आहे त्यावरती वर्क केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि डोळ्याची आखणी बघा बाप्पाची. नेकेड मूर्ती असते त्या पॅटर्नमध्ये आहे ते. त्याचबरोबर इथे जर बघाल तर साईडला आहे दगडूशेठ. सुंदररित्या काम केलेलं आहे बाप्पावरती आणि अजून बरेचसं काम बाकी आहे. फेटा जर तुम्ही बघाल, बघा युनिक फेटा लावलेला आहे बाप्पावरती. हो, फेटाचं वर्क आहे जे आहे ते अजून बाकी आहे, म्हणजे अजून कोणते तरी एलिमेंट्स येतील वरती. त्याचबरोबर इथे धोती बघाल तुम्ही, मस्त काम केलेलं आहे, मस्त. दोन्हीच्या मूर्त्या आहेत ना, खूप छान वाटतं ते. जी त्यांनी मूर्ती एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये सजवलेली आहे, मी तुम्हाला ती दाखवतो. हे बघा, फेटा वर्क बघा, फेटा असा लावलेला आहे बाप्पाला, मोरपंखा आहे आणि असा हा धोती आहे, म्हणजे मॅचिंग कलर आहे ते बघा, मस्त वाटतं. फेसच क्लास वाटतं बाप्पाचा. आणि मूर्ती जर तुम्हाला दाखवतो लांबून, बघा अजून एक जर मूर्ती बघाल तर ही एक आहे मूर्ती, ती फेटावर केलेलं आहे. म्हणजे फेटा सेम आहे, फक्त त्याच्यावरती जे डिझाईन वगैरे केले आहेत ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत. हे बघा, निऑन कलरमध्ये धोतर आहे, क्लास वाटते मूर्ती. या साईडला जर बघाल तर ही जी मूर्ती आहे ती म्हणता येईल भक्तगणांची फेवरेट अशी मूर्ती झालेली आहे काही वर्षापासून. आणि आता ही वारकरी पॅटर्नमध्ये देखील लॉन्च केलेली आहे. हे बघा, सफेद पितांबर आहे, उपरणं देखील व्हाईट आहे आणि फेटा जर तुम्ही बघाल, हे बघा वारकरी पॅटर्नमध्ये तुम्हाला ही मूर्ती मिळून जाईल. हे बघा, खूप छान वाटते मूर्ती. त्याचबरोबर या साईडला पण ही जी मूर्ती आहे ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर सजवलेली आहे. बघा, तुम्हाला आखणी दाखवतो, क्लास वाटते मूर्ती. त्याचबरोबर खाली देखील एक मूर्ती आहे, चिंतामणी फेस पॅटर्नमध्ये आहे. बघा, फेस जर बघाल तर डिट्टो चिंतामणीसारखं वाटतंय. बघा, अजून काम बाकी आहे थोडंफार. आहे बघा मूर्तीवरती, क्लास वाटते मूर्ती. अजून एक मूर्ती आहे, ती खूप सुंदर अशी सजवलेली आहे. म्हणजे फेटा जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये इथे बाप्पाला जो फेटा सजवला गेलेला आहे, लावला गेलेला आहे. हे बघा, माऊली पॅटर्नमध्ये आहे ही मूर्ती, मस्त सजवली आहे. त्याचबरोबर इथे एक राजेशाही थाटामध्ये बाप्पाला सजवलेलं आहे. बघा, मित्रांनो अजून एक मूर्ती आहे जी फेटावर केलेला आहे मूर्तीला. हे बघा, सुंदर अशी बाप्पाची आखणी आहे आणि युनिक म्हणजे धोती कलर पण खूप छान आहे आणि त्याचबरोबर मॅचिंग असा फेटा वर्क देखील केलेला आहे. त्याचबरोबर साईडला एक छोटी मूर्ती आहे जी चंद्रावरती आहे. बघा, त्याला देखील फेटा वर्क वगैरे केलेला आहे, सुंदर वाटते मूर्ती. तर मित्रांनो, बरेचशा लोकांना लालबागच्या राजाची देखील डिमांड असते मूर्तीची आणि ही 2 फुटामध्ये तुम्हाला राजा मिळून जाणार आहे. आखणी बघा बाप्पाची आणि व्हाईट कलरमध्ये धोती आहे आणि असा पूर्ण लुक आहे बाप्पाचा. ह्यामध्ये मिळतील ना, अवेलेबल असतील. ओके, आणि ही एक छोट्या पॅटर्नमध्ये आहे, 1.5 फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. बघा, विथ प्रभावळ. जशी तुम्हाला 2 फुटामध्ये मिळते तशी 1.5 फुटामध्ये देखील आहे. 3 फुटामध्ये. ओके, 3 फुटामध्ये पण आपल्याला मूर्ती बघायला मिळणार आहे. ओके, हे बघा खाली आहे 3 फुटामध्ये. ओके, प्रभावळ पकडून ही मूर्ती 3.5 फुटामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, म्हणजे सगळं दागिने वगैरे इन्क्लूड आहेत का त्यामध्ये? ओके, हां, फणसगावकर म्हणून ज्वेलर फेमस आहे लालबागमध्ये, त्यांच्याकडे तुम्हाला मापानुसार मिळून जातील. हे बघा, सुंदर असं सजवलेलं आहे बाप्पाला. या एक मूर्ती आहे जी बघाल तर कमळावरती पाय आहे बाप्पाचा आणि बैठक बघा, मुंबईकर स्टाईलमध्ये पॅटर्नमध्ये आहे ही मूर्ती. त्याचबरोबर दगडूशेठची पण खूप जणांना डिमांड असते. बघा, ती देखील मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे. मागे सिंहासनावरती आहे विराजमान बाप्पा. बघा,
बरेचसे ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे आणि तुम्ही नक्की कन्फ्यूज होणार इथे कोणती मूर्ती सिलेक्ट करायची आहे ती बघा. डोळ्याची आखणी, बॉडी पेंट कलर खूप छान आहे बघा. ही एक मूर्ती आहे मुंबईकर स्टाईलमध्ये, मस्त सजवलेली आहे बाप्पाची मूर्ती. असा सिंह आहे बाजूला, बाप्पाने हात ठेवला सिंहावरती, छान आहे. त्याचबरोबर इथे खाली देखील काय काय मूर्त्या आहेत बघा, खूप सुंदर आहेत मूर्त्या. जी तुम्हाला तिथे सजवलेले दिसले माती सेक्शनमध्ये ही देखील मूर्ती आहे त्या पॅटर्नमध्ये. आणि इथे शंकर रूपी बाप्पाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, मंडळासाठी जर मूर्ती हवी असतील तर ती देखील आहे. ते बघा मोठी मूर्ती आहे आणि अजून काम बाकी आहे मूर्तीवरती. आता फिलहाल तर धोती वर्क केलेलं आहे आणि असंही उपकरण नेसवलं आहे बाप्पाला. छान वाटते मूर्ती. आणि शंकर रूपी अजून एक मूर्ती आहे ही बघा. हा काहीतरी युनिक पॅटर्न आहे मूर्तीमध्ये बघा. छान आहेत मूर्त्या बघा, सर्व क्लासिक मूर्त्या आहेत बघा. केदारनाथ, जय केदारनाथ. ही एक आहे काळा चौकीचा महागणपती पॅटर्न मध्ये बघा. क्लास वाटते मूर्ती आणि उभी मूर्ती आहे ही बघाल तर. आणि बरेचसे पॅटर्न आहेत वरती तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा ही एक आहे. मित्रांनो, हा जर पॅटर्न जर तुम्ही लास्ट टाइम बघितला असेल, फेमस झाला होता आणि आता खूप डिमांडमध्ये आहे ही मूर्ती. अघोरी पॅटर्नमध्ये आहे आणि आखणी बघा डोळ्याची स्पेशली. आणि ही मूर्ती बुक आहे पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल इथे बघा. छान आहेत मूर्त्या आणि बरेचसे पॅटर्न्स तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आपण आलो होतो लालबागमधील सर्वात फेमस असा कारखाना म्हणजे सुहासिनी आर्ट्समध्ये. यांच्याकडे तुम्हाला मातीमध्ये आणि POPमध्ये देखील मूर्त्या पाहायला मिळाल्या आणि खरंच खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. मातीमध्ये पण तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स इथे पाहायला मिळून जाणार आहेत. त्याचबरोबर लहान मूर्त्यांपासून ते अगदी 2 फुटापर्यंत तुम्हाला मातीच्या मूर्त्या आहेत आणि खूप भारी भारी मूर्त्या आहेत. मागे जर बघाल तर तिथे मंडळासाठी पण मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. आपण भेटू असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.